वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधानी आणि निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुनदकारी तुझ बिन शंभो मज कोण तारी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. यंदा 24 ऑगस्ट 2026ला दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ कोणती आहे, भगवान शंकरांची घरातल्या घरात शिवपूजा कशी करावी आणि शिवपिंडीवर एक असा महत्त्वाचा पदार्थ आहे जो आपल्याला अर्पण करायचा आहे, तर तो कुठला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी भगवान शंकरांची उपासना 24 तारखेला तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केली तरी चालेल किंवा प्रदोषकाळी केली तरी चालेल, तुमच्या मर्जीवर आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी जर एखादीला काही कारणाने सेवा करणं शक्य नाही झालं किंवा उपवास फक्त धरला आणि सेवा करणं ज्यांना शक्य नाही झालं, तर त्यांनी दुसऱ्या सोमवारी काय करायचं आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला भगवान शंकरांची उपासना, बऱ्याच अशा कमेंट आल्या की ताई दुपारी करू शकतो का, तर बघा भगवान शंकरांना सोमवार अतिशय महत्त्व आहे. खरं तर श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आणि मेन म्हणजे शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. म्हणून की सोमवार म्हटलं की काही लोकांचं पारायण चालू आहे, व्रतवैकल्य चालू आहे, माझ्याकडून जेवढी भगवान शंकरांची सेवा होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत असते, असं प्रत्येक स्त्रीचं असतं. मग आता या दुसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्ही सकाळी 7, 8, 9, 10, 11पर्यंत पहाटे जरी तुम्ही सेवा केली आणि काही कारणांनी नाही तर शक्य झालं तर तुम्ही 12ला जरी सेवा केली तरी हरकत नाही. तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता. आम्ही भगवान शंकरांची सेवा ही जो मेन काळ आहे ना, तर तो प्रदोष काळ मानला गेला आहे. तर आता तुम्ही प्रदोष काळी सुद्धा सेवा करू शकता. अगदी तुम्ही सकाळी सेवा करणं शक्य नाही झालं तर आता बघा सेवेचं आपण बघूया. तर सेवा बघूया. तुम्ही ज्यांना काहीही नाही शक्य होत तर त्यांनी फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जास्तीत जास्त तुम्हाला मंत्रजप करावा. त्याच्याबरोबर शिवलीलामृत ग्रंथाचा अध्याय 11वा तर तुम्ही पठण करायला विसरू नका. शिवचालिसा की शिवस्तोत्र नामावली, शिवस्तुती या ज्या तुम्हाला भगवान शंकरांच्या सेवा माहिती आहेत त्या तुम्ही श्रवण कराव्या, काही तुम्ही पठण कराव्या. तर बऱ्याच घरात शिवलीलामृताचं पारायण चालू आहे. ज्यांना नाही करणं शक्य होत तर त्यांनी आवर्जून सोमवारी तरी नित्य पठणाचं जे काही 42 ओवी आहेत तर ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता. नाही तर शिवलीलामृताचा 11वा अध्याय पठण करू शकता. शिवलीलामृताचा 11वा अध्याय पठण केल्याने आपल्याला रुद्रपठण केल्याचं फळ मिळतं आणि त्याला ब्रह्मांडाची प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे. तर आता आपण बघूया की शिवामूठ कुठली आहे, ती कशी अर्पण करावी आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारची सेवा कशी करावी, पूजा कशी करावी. सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे. आता हा संकल्प कोणी करायचा, तर ज्यांनी पहिल्या श्रावणी सोमवारी भगवान शंकरांची पूजा केली नाही तर काही कारणाने, मग तो मासिक धर्म असो, सुतक असो, विटळ असो, तर काही अडचणी असल्यामुळे त्याच्यामुळे जर तुम्हाला संकल्प करणं शक्य नाही झालं तर तुम्ही आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी संकल्प करावा. आपल्याला उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे, फूल ठेवायचं आहे आणि तुमचं नाव, गोत्र तुम्हाला बोलायचं आहे. भगवान शंकरांना प्रार्थना करावी की तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते प्रार्थना करावी आणि सांगावं की नक्कीच तुम्ही संकल्प करावा की माझ्या अडचणीतून मला मार्ग मिळून दे आणि मी जे काही श्रावण सोमवारचे 3 सोमवार आहेत तर ते माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे, जेणेकरून संकल्प आपला होईल. आणि बघा संकल्प करत असताना तुमचं नाव आणि गोत्र बोलायला विसरायचं नाही. सर्वप्रथम दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला पूजा करायची आहे. आता पूजा करत असताना काही कारणाने महिलांना तर प्रदोषकाळी किंवा सकाळी ही पूजा करणं शक्य होत नाही. सकाळी म्हटलं तर बरेच आपल्याला मागे गडबड असते की आपण ती घरातली कामं असो, मग प्रत्येक महिलांचं असं असतं की माझं काम सगळं मी झालं की मग मी निवांत सेवा करेल. भगवान शंकरांची पूजा करण्याचा अतिशय शुभ काळ हा प्रदोष काळ मानला जातो. खरं तर प्रदोष काळीच हे शुभ मानलं गेलं आहे आणि आपल्या संसारिक माणसाच्या अडचणीमुळे किंवा काही जबाबदारीमुळे आपल्याला हे करणं शक्य होत नाही. तर तुम्हाला जसं होईल तर तसं तुम्ही भगवान शंकरांची उपासना करायची आहे. आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपण भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अगदी तुम्ही फक्त साध्या पाण्याने जरी अभिषेक केला ना, तर तुम्ही पाण्याने करा किंवा पंचामृताने करा किंवा तुम्ही कच्च्या दुधाने करा, तुम्ही मधाने करू शकता. जरी उसाचा रस मिळाला तर त्याने सुद्धा तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकता. यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि खरं 1 लोटा जरी तुम्ही भगवान शंकरांना अर्पण केलं तरी सुद्धा ते प्रिय आहे.
कारण देव हा फक्त आणि फक्त तुमची भक्ती बघत असतो. बघा, शिवमहापुराणामध्ये असं सांगितलं आहे की दुसऱ्या श्रावणी सोमवारी अगदी नाही जमलं तरीसुद्धा तिसरा किंवा चौथ्या श्रावणी सोमवारी तुम्हाला भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर तुम्हाला जे काही आपलं गंगाजल आहे तर त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. जर तुमच्या घरात नक्कीच उपलब्ध असेल, तुम्हाला दुसऱ्या श्रावणी सोमवारी भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. खरं तर जेव्हा आपण भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर साध्या जलाने सुद्धा अभिषेक करतो तर ते सुद्धा ते एक प्रकारचं गंगाजलच होऊन जातं. तर नक्कीच जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याने तुम्ही अभिषेक करावा आणि ते गंगाजलाचं तीर्थ घरातल्या सगळ्यांना थोडं थोडं द्यावं. मागच्या सोमवारी बऱ्याच महिलांनी अशी चूक केली की दूध आणि पाणी याचा एकत्रित अभिषेक केला. म्हणजेच काय की आपण जेव्हा रुद्राभिषेक करतो ना तर तेव्हा काय करतो तर बऱ्याच महिलांनी असं केलं की दूध आणि पाणी एकत्र केलं आणि त्याचा मग अभिषेक केला आणि दुसऱ्या दिवशी ते मंगळवारी ते जे काही दूध आहे ना तर ते थोडंसं खराब झालं. म्हणजेच काय, जे काही तीर्थ बनवलं होतं आपण तर ते सुद्धा खराब झालं. मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही रुद्राभिषेक करत असला तर तेव्हा पाण्याने अभिषेक करावा की जेणेकरून ते तीर्थ अगदी 4, 5, 6, 8 दिवस ते ते तसंच ठेवू शकता. पण काय होतं ना की जेव्हा आपण फक्त दुधाने किंवा पाण्याने म्हणजे फक्त दूध आणि पाण्याने याचा जर तुम्ही एकत्रित अभिषेक केला ना मग त्याच्यामध्ये थोडंसे गडबड जे काही आपण तीर्थ साचवलेलं असतं तर ते तुम्ही खराब होऊन जाता आणि जर मग शक्य असेल तर ते तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा साध्या पाण्याने अभिषेक केला तरी हरकत नाही. आता बघा, हे सगळं करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही मंत्रजप करावा. महामृत्युंजय मंत्राचा मंत्रजप करावा. ओम नमः शिवाय किती वेळा म्हणावं तर बघा, ओम नमः शिवाय तुम्ही 108 वेळा म्हणावं. तर महामृत्युंजय मंत्र तुम्हाला मंत्रजप करायचा आहे आणि मग ते तुम्ही 108 वेळा करावा किंवा जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने. आणि श्री शिवाय नमस्तुभय तर या मंत्राचा मंत्रजप करायचा आहे किंवा शिवचालीसा पठण करावं. भगवान शंकरांचे जे सुंदर अशी सेवा आहे ज्या तुम्हाला पठण करणं शक्य होईल तर तसं तुम्ही अभिषेक करायचा आहे. ज्यांना काही करणं शक्य होत नाही तर त्यांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजप करून अभिषेक केला तरी हरकत नाही. तर आम्ही सकाळी साध्या पाण्याने अभिषेक केला, संध्याकाळी रुद्राभिषेक केला तरी हरकत नाही. किंवा सकाळी जर तुम्हाला शक्य नसेल तर नक्कीच ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य होत नाही तर त्यांनी नित्यसेवेमध्ये शिवमहिमा स्तोत्रम आहे बघा, शिवमहिमा प्राकृत आहे, अगदी सुंदर छान आहे. तर ते शिवमहिमा जरी तुम्ही पठण केलं तर भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करताना अगदी 10 मिनिटं लागतात. ज्यांना वाचता येत नाही तर ते श्रवण करावं. शिवपिंडीवर तुम्ही गळती ठेवून आणि जे काही मंत्रजप चालू आहे तर ते यूट्यूबला जे काही रुद्राभिषेक भेटलं तर ते तुम्ही ते श्रवण करू शकता. ज्यांना पठण करता येत नाही त्यांच्यासाठी सांगते. बऱ्याच वेळा मागच्या व्हिडिओमध्ये अशा कमेंट आले की ताई भस्म घरात ठेवू नये. बघा, विकतचा भस्म घरात ठेवू शकता. भस्म म्हणजेच काय की रक्षा असते. आता आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा असं आपल्याला भस्म मिळत होता. आधी बघा, भस्म हा वेगळाच असायचा की माणसाची राख आपल्याला ती मिळायची, पण आता तसं नाही आहे. आता व्यवस्थित असा भस्म मिळतो आणि तो तुम्ही घरातही ठेवू शकता, काहीच हरकत नाही आहे. तर बघा, आपल्याला तिन्ही बोटाने आपल्याला भस्म अर्पण करून घ्यायचं आहे, ब्रह्मा विष्णू महेश. तर या पद्धतीने बघा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर या पद्धतीने आपल्याला भस्म अर्पण करून घ्यायचा. तुमच्याकडे कापडी वस्त्र असेल पांढऱ्या रंगाचं ते पण तुम्ही अर्पण करू शकता किंवा कापसाचं करू शकता. तर हे करून झाल्यावर तुम्हाला पांढरं फूल असेल तर धोत्र्याचं फळ फूल असेल तर ते नक्कीच तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. जर तुम्ही एक बेलपान जरी भगवान शंकरांना अर्पण केलं तरी सुद्धा ते प्रिय आहे. आता एक बेलपान अर्पण करताना मग मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तरी सुद्धा सांगते बघा, बेलपान घेत असताना हे बेलपान हे स्वच्छ असावं, तुटलेलं चिरलेलं नसावं. हे जे काही वरचा देठाचा भाग आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि बेलपान पालतं अर्पण करायचं असतं. सगळ्यांना माहिती आहे. आता बऱ्याच वेळ काय होतं ना ताई आमच्याकडे एकच बेलपान आहे, तर एकच बेलपान असल्यावर तर ते अर्पण कसं करावं. तर बघा, मी तुम्हाला दाखवते की एक बेलपान तर बघा, ओम शिवाय नमः आपण असं केल्यावर मग ते परत बेलपान घ्यायचं आहे, ते परत पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, म्हणजेच ते शुद्ध करायचं आहे. आणि परत ओम महेश्वराय नमः परत घ्यायचं आहे, ते पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, परत असं शुद्ध करून घ्यायचं आहे. आणि परत बघा, ओम महेश्वराय नमः, परत ओम पिनाकिनीये नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः,
तर या पद्धतीने बघा तुम्ही 108 वेळा मंत्र जप करून एकच तुम्ही जे काही बेलपान आहे तर ते भगवान शंकरांना ते तुम्ही अर्पण करू शकता। जर तुमच्याकडे एक असेल, जर तुमच्याकडे भरपूर असेल तर ते तुम्हीही अर्पण करू शकता। तर बेलपान अर्पण करत असताना भगवान शंकरांना व्यवस्थित, काही कारणांनी पहिल्या सोमवारी आपल्याला भगवान शंकरांची पूजा करणं नाही शक्य झालं, मग मासिक धर्म असो किंवा गावाला जाणं असो, विटळ असो, सुतक, मग अशा वेळेस काय करावं, तर बघा नक्कीच तुम्ही दुसऱ्या सोमवारी पण तुम्ही संकल्प करू शकता। ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर तुम्ही दुसऱ्या सोमवारी सुद्धा भगवान शंकरांची पूजा करू शकता। एवढंच आहे की संकल्प तुम्हाला दुसऱ्या सोमवारी करायचा आहे। संकल्प एकदाच करतात ताई, संकल्प केल्यावर संकल्प सोडावा लागतो नाही, संकल्प सोडणं आणि संकल्प करणं एकच आहे। आता जे काही तुमच्या मनोकामना आहे तर त्याच्यासाठी तुम्ही संकल्प केला असेल तर भगवान शंकरांना प्रार्थना करावी की ताई, पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ ही तांदूळ होती, मग आम्ही तांदूळ तर अर्पण केले नाही, मग आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी तांदूळ पण अर्पण करायचे का, तर नाही, पहिल्या श्रावणी सोमवारची शिवामूठ ही तांदूळ होती तर आपण तांदूळ अर्पण केले, किंवा काही जणांना, काही महिलांना ते करणं शक्य नाही झालं, हरकत नाही, मग दुसऱ्या श्रावणी सोमवारी ती करावी का, तर नाही। दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ ही तीळ आहे। आता बघा भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहेत, पितरांचं कार्य करण्यासाठी आपल्याला तिळाची गरज पडते, पण या श्रावण सोमवारची जी शिवामूठ आहे तर ते पांढरे तीळ आहेत। बघा जे आपल्या घरात एकदम आपल्याला पटकन मिळून जातील, तर हे पांढरे तीळ आपल्याला शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे। ताई, भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी आधी देवपूजा करायची का, तर हो, आधी देवपूजा करायची असते। आपल्याला सकाळी उठून मग पटकन देवपूजा वगैरे करून मग घरातले कामं वगैरे आवरून मग नंतर तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला उपासना करणं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। अशा पण कमेंट आल्या की बघा ताई, भगवान शंकरांना हे फक्त आपण पांढऱ्या रंगाचंच फूल अर्पण करत असतो, तर बघा हे फक्त मी डेकोरेशनसाठी ठेवलेलं आहे, हे मी अर्पण करत नाही आहे। तर हे मी बघा इथे साईडला ठेवलेलं आहे, हे पांढरं फूल आहे, तर हे मी इथे बघा तुम्हाला दिसत आहे, तर ते मी अर्पण केलेलं आहे। बऱ्याच वेळा अशा कमेंट आल्या की ताई, उपासना करताना तिखट नाही खाल्लं तरी चालेल का, किंवा तिखट खायचं नाही का, तर बघा देव हा भक्तीचा भुकेला आहे। भगवान शंकरांची उपासना काही ठिकाणी बघा अळणी करायची असते, तर काही ठिकाणी लोक मीठही खात नाहीत, तर काही ठिकाणी लोक तिखट खात नाहीत। तुमची भक्ती, तुमची श्रद्धा खूप महत्त्वाचं आहे। ताई, माझं लहान बाळ आहे, मी उपवास नाही करणं शक्य होत, हरकत नाही, पण तुम्ही नाही केला तरी चालेल, पण स्वतःचा जीव जाळून तुम्ही देवपूजा करत आहात आणि भूक लागलेली आहे, तुमचं निम्म लक्ष तर त्या खानाकडे असेल, तर त्या पूजेला, त्या सेवेला काहीच अर्थ नाही आहे। उपवास म्हणजे काय, तर परमेश्वरच्या जवळ वास करणं, मग ते तुम्ही नामस्मरण, मनन चिंतन सुद्धा करू शकता। या पद्धतीने हे करून झाल्यावर शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे। शिवामूठ अर्पण करताना मूठभर तीळ घ्यावे आणि बघा या पद्धतीने मी ओली करून घेतलेली आहे आणि आपल्याला बघा ही डायरेक्ट लगातार अशी 3 वेळा तुम्हाला अर्पण करायची आहे। तर तुम्ही डायरेक्ट पण लगातार अशी अर्पण करू शकता या पद्धतीने, नाहीतर मग शिवामूठ आपल्याला बघा कोरडी अर्पण करायची नाही आहे। शिवामूठ अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा असतो, तर शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासरे दीर भावा, ननन जावा भ्रतारा, न आवडती कर रे देवा, हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि 3 वेळा बघा शिवामूठ तुम्हाला अर्पण करायचे आहे। तर शिवामूठ अर्पण करत असताना जे काही धान्य आपण भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करतो तर ते थोडंसं ओलं करायचं आहे आणि मग मंत्र जप करून आपल्याला 3 वेळा शिवामूठ अर्पण करायचे आहेत। बरोबर अशा कमेंट आल्या की ताई, ही जी काही गळती ठेवलेली आहे तर ही दिवसभरात ठेवू शकतो का, तर बघा तुमच्याकडे जर लक्ष देणार कोण असेल तर नक्कीच ते तुम्ही दिवसभरात भगवान शंकरांना जलाभिषेक करू शकता, ज्या पद्धतीने मंदिरात केला जातो। पण नाही तर शक्य होत तर जेवढं तुम्हाला जलाभिषेक तुम्हाला करता येईल तर तेवढं तुम्ही करू शकता। जेव्हा तुम्हाला वाटलं की नाही शक्य होत तर तुम्ही तसंच ठेवू शकता। आता ही जे शिवपिंड आहे तर आता जेवढं तुम्हाला इथे पाणी साचलं असेल तर ताई मग हे पाणी तुम्ही त्याच दिवशी काढायचं का, तर बघा जे काही बेलपान आपण अर्पण केलेलं आहे, शिवामूठ अर्पण केलेली आहे, तर ते तुम्हाला लगेच काढायचं नाही आहे। अगदी तुम्ही गावाला जाणार असाल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही संध्याकाळी काढू शकता, पण शक्यतो काढू नका, दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे काढून घे। हे जे तीळ आहेत ना, तर नक्कीच हे जे तीळ थोडेसे वाळून घ्यायचे आहेत आणि ह्या तिळाबरोबर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते तुम्ही दान करायचे असतात। शिवामूठ व्रत हे एक दानाचं व्रत आहे, म्हणून शिवामूठ अर्पण करताना भरपूर अशी मूठभर शिवामूठ, मुठीतच त्याचा अर्थ आहे, तर हे मूठभर आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे आणि तेच तुम्ही घेऊन ती स्वच्छ करून तुम्ही अगदी ताई खूपच ओली झालेली आहे मग तर तुम्ही निर्मला टाकू शकता, किंवा जर तुमच्याकडे जागा असेल तर ते एका कुठल्या तरी जागेवर तुम्ही खड्डा करून टाकू शकता। या पद्धतीने जिथे एखादा छोटासा खड्डा करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता। जर व्यवस्थित असेल तर नक्कीच तुम्ही तीळ दान करावं। तर आपल्याला माहिती आहे की तिळाचं महत्त्व खूप जास्त असं म्हटलं गेलं आहे।
1 ते 7 जणांनी वाटून खाल्ला होता. तर आपल्याला हेच शिकवतं की आपल्या अध्यात्मक आणि आपली संस्कृतीसुद्धा की दान किंवा एखाद्या गोष्टीचं आपण जे कापूर आरतीसुद्धा करायची आहे. मग जी तुम्हाला भगवान शंकरांची आरती येते त्या पद्धतीने तुम्ही आरती करू शकता. कापूर आरतीशिवाय भगवान शंकरांची कुठलीच उपासना किंवा कुठलीच सेवा पूर्ण होत नाही. नक्कीच तुम्हाला कापूर आरती करायची आहे. जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव ब्रह्मा विष्णु सदाशिव अर्धांगी दारा ओम हर 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 महादेव. तुम्ही बघितलं अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांची दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा करायची आहे. मंदिरात जाणं जर तुम्हाला सेवा करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम, पण बऱ्याच वेळा असं होतं की मंदिरात जाऊनही करून देत नाहीत, खूप गर्दी असते. मग आपल्याला यथाशक्ती सुंदर अशी सेवा करता येईल. तुम्ही घरातही सेवा करू शकता. देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. आता नैवेद्य काय अर्पण करावा, तर बघा नक्कीच तुम्ही फक्त साखर ठेवली तरी चालेल किंवा कुठलंही फळ ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही जे खिचडीचे पदार्थ जे उपवासाचे पदार्थ आहेत ते ठेवू शकता. सकाळ संध्याकाळ आरती करावी आणि संध्याकाळी आरती झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तर दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता. तुमच्या घरात जी काही चालीरीती आहे तर त्या तुम्हाला करायच्या आहेत. अर्थात बगर उपवासाला चालत नाही किंवा काही ठिकाणी तिखटही खात नाहीत. काही ठिकाणी बिना मिठाचा उपवास केला जातो. तर जे तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. एखादीला जर कुठला आजारपण आहे, कारण बऱ्याच वेळा असं होतं की ताई आम्ही फक्त पहिला आणि शेवटचा श्रावणी सोमवार धरतो, हरकत नाही. तर मुळात तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेवा करावी, उपवास करावा. उपवास याचा अर्थ तोच आहे की देवाच्या जवळ वास करणं, भरपूर काही खाणं किंवा काहीही न खाता शरीराला त्रास होईल या पद्धतीने उपवास केल्यावर तो देवाला सुद्धा मान्य होत नाही. कारण तुम्ही चांगला असाल तरच तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता आणि तुमचं मन चांगलं असणं तेवढंच महत्त्वाचं आहे, अर्थात तुमचे कर्मसुद्धा. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.